पद्मासना यां ब्रह्मा शंकर प्रतिवर्तिर्देवी सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यांधकारिं पार हास्ते स्फाटिक मालिका धरती पद्मासने संस्थिता वंदेता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। त्र्यंबकं जजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनात् लोकाभिरामं रघुनन्दनधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं नमामि राम शरणं प्रपद्ये। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री गुरवे नमः, श्री सरस्वते नमो नमः। रथी बैसोनी बाणाची वृष्टी करी पर्यानु मात्र नृपती शरीरी जैसा पर्वतावर वर्षे मेघ भारी जैसे बाण पडती वीरभद्रावर। अशा प्रकारे संत श्रोत्यांनी कालच्या अस्त्र कीर्तीचं अनुसंधान महाराज ध्यानामध्ये आणावं। काल महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचा गण असणारा वीरभद्र, हा वीरभद्र असताना त्या ठिकाणी रणांगणामध्ये अस्त्र युद्ध करू लागला। तेव्हा असणारा कोण महाराज असणारा? हा असुर असणारा वीरभद्रावर ते बाणाचा वर्षाव करू लागला। कसा असणार बाणाचा वर्षाव करू लागला? त्या प्रकारे महाराज मेघ म्हणजे असणार पाऊस जसा पर्वतावर ते पडतो ना, तसे बाण असणार वीरभद्रावर ते असणार सुरू लागला। पण त्या ठिकाणी वीरभद्राला महाराज असणार कोणती चीज असणार होत नव्हती, दुःख असणार त्या ठिकाणी होत नव्हतं म्हणतात। वीरभद्र हर्ष नाचता त्वरेने केला विध्वंस धरित दैत्याचे शिरक्षणात छेदुनी टाकील। महाराज अस्त्र त्या ठिकाणी या वीरभद्राला अस्त्र त्या बाणाचा काहीच अस्त्र फरक पडला नव्हता। आणि जो कोणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी दैत्य असुर अस्त्र सेनापती विवराला रक्षणास्त्र ठेवला होता ना, त्याचा अस्त्र मस्तक महाराज अस्त्र केस हातामध्ये अस्त्र धरले आणि खडियाला अस्त्र मुंडक महाराज अस्त्र त्याचं सहज अस्त्र वीरभद्राने त्या ठिकाणी उडवलं म्हणतात। हे पाहुनी राक्षस धावती तेव्हा क्रोधे दीर्घमूर्ती आपले रोम कुपासून गण निश्चिती तसवता झाला ते क्षणी। अशा रीतीने अस्त्र त्या सेनापतीचे वीरभद्रांना मुंडक महाराज अस्त्र उडवलं आणि जे काही असुराचं सैन्य होतं वीरभद्राकडे अस्त्र बघत होतं। नवल करू लागले काय अस्त्र वीरभद्राची अस्त्री ख्याती आपल्या रोमामधून आपल्या अस्त्र प्रतिरूप महाराज अस्त्र निर्माण करत होतं आणि प्रत्येक सैन्याबरोबर एक महाराज अस्त्र सैन्यास्त्र निर्माण होत होतं। युद्ध अस्त्र वीरभद्र त्या ठिकाणी करतो। नवल अस्त्र वीरभद्राचं कोण? हे राक्षसाचं सैन्य करू लागलं म्हणतात। ते गण परम भयंकर तुझे वीरभद्राची साचार खड्ग त्रिशूळ धार दीर्घ परेश कोट्यावधी धाव। महाराज एक अस्त्र नाही कोट्यावधी महाराज अस्त्र त्या रोमामधून वीरभद्र अस्त्र निघत होते। म्हणजेच अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा महाराज अस्त्र साधे नव्हते म्हणतात। त्यांच्या सुद्धा हातामध्ये जसं वीरभद्राच्या एका हातामध्ये त्रिशूळ होता, एका हातामध्ये खड्ग होते ना, असे आयुध घेऊन महाराज अस्त्र सैन्य निघत होतं। पराकाष्ठार जसा वीरभद्र लढत होता युद्ध करत होताना, तसेच महाराज अस्त्र हे सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी युद्ध करत होते। दुष्टाच्या सैन्याचं राक्षसाचं महाराज अस्त्र दैत्याचं हननास्त्र त्या ठिकाणी करू लागले। एक राक्षस एक गण युद्ध करीत अति दारुण त्रिपुर राक्षस सैन्य मारिता झाला वीरभद्र। महाराज जो कोणी असतात त्रिपुर असताना त्या ठिकाणी सेना
सेनापती होता ना, त्या सेनापतीचं महाराजास्त्र सैन्य वीरभद्रास्त्र त्या ठिकाणी मारू लागला. वीरभद्रापासून अस्त्र निर्माण झालेले जे काही अस्त्र सैनिक होते ना, ते अस्त्र त्या ठिकाणी त्रिपुराचं सैन्य महाराजास्त्र मारू लागले. स्वर्गाहुनी देव पुष्पवृष्टी करती आकांक्षी विमानी विराजती सुरगर कौतुक पाहती वीरभद्राचे ते काळी. महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगतात की काय सांगावं. महाराजास्त्र त्या ठिकाणी आगाध अस्त्र त्या ठिकाणी नवले. आगाध अस्त्र त्या ठिकाणी पुण्यसाठ काळी अस्त्र भगवंताचं करू लागले. आणि आनंद अस्त्र त्या ठिकाणी कोणाला, या अस्त्र महाराजास्त्र सुरवराला अस्त्र त्या ठिकाणी वीरभद्राचं रण अस्त्र पाहून होऊ लागला. पुष्पवृष्टी अस्त्र वीरभद्राच्या अंगावरती 33 कोटी देव अस्त्र स्वर्गावरून करू लागले. महाराजास्त्र काय सांगो. दैवाचं अस्त्र त्या ठिकाणी खेळे. महाराजास्त्र त्या ठिकाणी मनीची जशी अस्त्री इच्छा होती ना, तसंच आमचं कार्यभाग झालं. महाराजास्त्र त्या ठिकाणी मनीनं इच्छा केली ना, आता मल्लासूर सुद्धा तशीच इच्छा करणार आहे महाराज. एक अस्त्र भक्ती महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगितली. अंतःकरणातली महाराजास्त्र भक्ती. त्या भक्तीला मंडप लागत नाही, सिंहासन लागत नाही, चौरंगास्त्र लागत नाही. आणि तसंच आमचं सुद्धा काम होतं की काय की महाराज झालंच म्हणावं लागतं. आम्ही अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची सेवा करूच म्हणलं होतं, पण आमच्या नशिबामध्ये नाही महाराजास्त्र. काय स्वप्न बघितलं होतं आम्ही सुद्धा महाराजास्त्र, पण त्या भगवंताच्या आडास्त्र आमचं काहीतरी कर्म महाराजास्त्र आलं आणि आगटीत अस्त्र होऊन गेलं. आणि तसंच कार्य महाराजास्त्र या ठिकाणी देवान 33 कोटी देवाने वीरभद्राच्या अंगावरती फुलाचा वर्षाव केला म्हणतात. युवटा किला विध्वंसून सेनापती जवळ आला वीरभद्र गण नृत्य करीत आनंदे करून हास्य करी क्षण क्षण. अशा रीतीनं महाराजास्त्र त्या सेनापतीचं मुंडकास्त्र वीरभद्रानास्त्र खंडन केलं. विध्वंसनास्त्र कशाचं केलं. त्या अस्त्र विवराचं अस्त्र त्या ठिकाणी केलं. सर्व अस्त्र भगवंतानं सांगितलेलं, मार्तंडानं सांगितलेलं कार्य महाराजास्त्र संपन्न केलं. आनंदास्त्र त्या ठिकाणी झाला. डुलत अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचं मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी वीरभद्रास्त्र भगवंताकडे अस्त्र येऊ लागले म्हणतात. युवाचे केले विदारण सेना नायक केला याचे नेले शिर छेदून हे दैत्यपतीने पाहून परम संतप्त झाला. महाराजास्त्र त्या ठिकाणी मल्लासुरास्त्र बघत होता. मार्तंडाचा अस्त्र वीरभद्रास्त्र नावाचा गणास्त्र आला. विवराचं विध्वंसनास्त्र केलं. आपल्या सैन्याचं अस्त्र मुंडकं महाराजास्त्र छेदन केलं आणि तिकडे अस्त्र त्या ठिकाणी गेला नाही. हे मल्लासुरानं बघितलं. राग अस्त्र त्या मल्लासुराला महाराजास्त्र त्या ठिकाणी आला म्हणतात. देतात खाय करकरा हात जोडून चावी अदरा आज्ञा करीत तसे निशाचरा म्हणे हा गर तुम्ही बक्षिजे. काय म्हणाले महाराजास्त्र त्या ठिकाणी वीरभद्राने एवढं अस्त्र कार्य त्या ठिकाणी केलं. तेव्हा अस्त्र हा मल्लासूर म्हणला हा अस्त्र गण कोणालाही महाराजास्त्र त्या ठिकाणी आटपत नाही ना, मग तुम्ही काय करा, याचं महाराजास्त्र निवारण करा. मग धनुष्य बाण उचलून अग्नि अस्त्र टाकी जपून ते अस्त्र येता पाहून वीरभद्रे गिळले असे. महाराजास्त्र त्या मल्लासुरांना दुसऱ्या आपल्या सैनिकाला आज्ञा दिली की हा अस्त्र गण इकडे याचं अस्त्र निवारण तुम्ही त्या ठिकाणी करा. तेव्हा त्या सैनिकानं महाराजास्त्र त्या मल्लासुराच्या प्रधानानं अस्त्र काय केलं, अग्नी बाण अस्त्र धनुष्यावरती लावला, वीरभद्रावरती सोडला. वीरभद्रानं अस्त्र आपलं मुख अस्त्र पसरलं आणि अग्नी बाण अस्त्र गिळून टाकला म्हणतात. हे पाहुनी राक्षसपती परम विस्मय पावला चित्ती म्हणे यास मारावयाची युक्ती कैसी आता करावी. मल्लासुरानं महाराजास्त्र ते अग्निअस्त्र वीरभद्राने गिळलेलं अस्त्र बघितलं. मल्लासुरानं कपाळाला अस्त्र हात लावला, म्हणला याच्या संग कोण युद्ध करेल, याला अस्त्र कसं आवडावं, हा अस्त्र आपल्याला आवडत नाही. या वीरभद्रावरती काय अस्त्र महाराजास्त्र उपाय करावा असा चिंतातूर हा अस्त्र मल्लासुर झाला महाराज. मग निर्वाणीचे ब्रह्मास्त्र दारुण टाकीता झाला असे दुर्जन ब्रह्मास्त्र भयंकर पाहून भद्रवा तार काय करी. महाराजास्त्र त्या ठिकाणी काय म्हणून आले, मग यानं अस्त्र काय केलं महाराजास्त्र, वीरभद्र ऐकत नाही ना,
मग युगास्त्र त्याच्या पुष्पशास्त्र होतं. कोणतं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी होतं. ब्रह्मास्त्र वीरभद्राकडे महाराज अस्त्र त्या ठिकाणी सोडलं. तेव्हा हा वीरभद्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करू लागला, कसं अस्त्र कार्य केलं, पुढं अस्त्र सांगू लागले. मूक पसरवणी विशाळ ब्रह्मास्त्र गिळी तत्काळ इमानी बैसोनी देव सकळ कौतुक पाहती वीरभद्राचे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग अग्निअस्त्र गिळलं आणि पुन्हा यानं सोडलेलं अस्त्र ब्रह्मास्त्र वीरभद्रास्त्र महाराज अस्त्र गिळून अस्त्र टाकलं. तेव्हा 33 कोटी देव महाराज अस्त्र विमानामध्ये बसून अस्त्र बघू लागले. काय नवले म्हणून लागले महाराज, ब्रह्मास्त्राला तोड अस्त्र त्या ठिकाणी नाहीये. ब्रह्मास्त्र एकदा सुटलं ना महाराज तर ते खाली अस्त्र जात नसतं. पण काय महाराज अस्त्र या वीरभद्राचं अस्त्र सामर्थ्य काय, त्या भगवंताची अस्त्री सेवा महाराज अस्त्र करतो. कधी न विफल होणार ब्रह्मास्त्र याने गिळून टाकलं. जैसा सेनापती सामर्थ्य होते ते वीरभद्रावर टाकी सुहस्ते. पण वीरभद्रास किमी पण बाधिते पाहुनी निशाचर खिन्न बहु. हो महाराज अस्त्र त्या प्रधानाचं जेवढं सामर्थ्य होतं, जितकी ताकद होती, जेवढं आयुध होतं तेवढं अस्त्र काटावून महाराज अस्त्र वीरभद्रावरती टाकीत होतं. पण महाराज अस्त्र त्याने किती राग हल्लं, किती दात काऊन हल्लं, तरी मी महाराज अस्त्र त्या ठिकाणी वीरभद्राला किंचित अस्त्र दुखापत अस्त्र त्या ठिकाणी होत नव्हती म्हणतात. वीरभद्र नृत्य करीत उभारनाथ निशाचरे पाहे चेष्टित जैसे डाळ खेळवी मूषक तैसा वीरभद्र उभासे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले कशा रीतीनं कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालं. वित्कास्त्र वीरभद्रावरती शस्त्रास्त्राचा मारा अस्त्र त्या ठिकाणी झाला. कित्येक शस्त्र मारू लागले, काही फरकास्त्र त्या ठिकाणी पडत नव्हता. काय म्हणले महाराज, इथं उदाहरण अस्त्र त्या ठिकाणी दिलं. महाराज अस्त्र मूषक म्हणजे अस्त्र त्या ठिकाणी उंदीर, आणि उंदीर अस्त्र त्या ठिकाणी काय करतो महाराज, आता तुम्हाला आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी माहितच आहे. हातात घेतलेला महाराज अस्त्र जो काही ज्वारी हे असलं त्या ठिकाणी आहे ना, त्याला कसं असतं, या हातात घेतं, या हातात घेतं, कुरकुर खातं, पुन्हा असं करतं, असं करतं. तसं अस्त्र या शस्त्रास्त्राचा काहीच महाराज अस्त्र प्रादुर्भाव किंवा त्याची इजा या अस्त्र कोणाला वीरभद्राला होत नव्हती. एका उंदरानं ज्वारीची अस्त्री दाणी महाराज अस्त्र इकडे हातावर घ्यावे किंवा 16 अस्त्र त्या ठिकाणी फिरवावा ना, तसा हा वीरभद्र कार्य करत होता म्हणतात. मग सेनापती क्रोध करून दिव्य गदा घेतली उचलून वीरभद्राचे मस्तकी बले करून मारिता झाला निजवळे. मग त्या सेनापतीनं काय केलं महाराज, मोठीची मोठी एक अस्त्र त्या ठिकाणी गदा घेतली, गरगर अस्त्री फिरवली, वीरभद्राच्या मस्तकावरती मारली म्हणतात. वीरभद्राचे मस्तकी गदा घातली हळवाट पुष्पा ऐसी वाटली. मग वीरभद्र काय करी ते वेळे निशाचर तेशी धरियेला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आले वीरभद्राला यानं गरगर फिरून राग जोरात महाराज गदा अस्त्र त्या ठिकाणी आणली. पण वीरभद्राला कशी वाटली ती, एखादं फुल तुडून अस्त्र डोक्यावरती हाणावं महाराज अस्त्र, तशा रीतीनं अस्त्र त्या ठिकाणी वीरभद्राला अस्त्र ते गदाला वाटली. असं कार्य त्या ठिकाणी झालं म्हणतात. सुरेंद्र दर्पणाचे शिर छेदिता झाला भद्रवा अवतार समग्र दोन्ही निशाचरेता झाला शिवदर्शन. महाराज अशा रीतीनं अस्त्र काय केलं, ज्याचा दर्प अस्त्र 33 कोटी देवाला होता, म्हणजे धाक होता, आणि त्या धाकावर त्याच्या पराक्रमावर याचा अस्त्र त्या ठिकाणी देवाला दर्प म्हणजे अस्त्र धाक अशावर नाव पडलं होतं या सेनापतीचं. सर्वांना धाक लावणारा असा दर्प नावाचा अस्त्र सेनापती होता ना, त्याचं मुंडका अस्त्र वीरभद्राने अस्त्र छांडण केलं. ते मुंडका अस्त्र घेतलं आणि मार्तंडाचं दर्शन करण्यासाठी वीरभद्र अस्त्र त्या ठिकाणी माघारी फिरले म्हणतात. सेनापतीचे शिर छेदून वीरभद्र गेला असे ठेवून इहो टाकीला छेदून ऐकता मल्ल संतापे. महाराज इतका संताप झाला ना, काय सांगावं, अस्त्र त्या ठिकाणी आपल्या अस्त्र व्यूह महाराज अस्त्र निर्माण केलं, त्याचं ध्वंसन अस्त्र केलं. आपल्या सेनापतीचं मुंडका अस्त्र खुडून वीरभद्र अस्त्र वापस चालला. ही बातमी जेव्हा अस्त्र मल्लासुराला कळाली ना, महाराज तळमळ अस्त्र करू लागला. रथाखाली उडी टाकली भयानक मारी आरुळी मनेरनी मारील चंद्रमोळी संशय काही असे ना. राग अस्त्र आला, रथामध्ये बसलेला होता, पटकन अस्त्र उडी मारली, मोठ्यानं अस्त्र आरुळी
कुणाला सोडणार नाही, त्या चंद्रमौळीला अस्त्र मी त्या ठिकाणी मारीन, असा मल्लासुर अस्त्र त्या ठिकाणी मोठ्यानं बोलू लागला. दास जावयाशी शिक झाला बधाने विनमुनी बैसविला सुवर्ण मिश्र चंदन देवळा चर्चिता झाला मल्लासी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी तो अस्त्र पहिला प्रधान होता ना, सुमती नावाचा प्रधान, तो जवळचा अस्त्र होता. राग राजा अस्त्र त्या ठिकाणी खाली उडी मारली, त्यांना हाताला अस्त्र धरलं. महाराज मला गडबड करू नका, थांबा, तुमची बी वेळ येणार आहे. त्यानं हाताला अस्त्र धरलं, त्या पुराला मल्लासुराला एका जागेवरती महाराज अस्त्र बसवलं आणि सोन्यासारखं चंदन महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं. ते चंदनाची उठी अस्त्री केली आणि त्याच्या कपाळाला अस्त्र त्या ठिकाणी लावू लागले. मस्तकी उधळीला सिंदूर मुख अतिशय दिसे भयंकर विक्राळ वदन निशाचर जात कांत दिसत असे. हो महाराज अशा रीतीने अस्त्र चंदन लावलं. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी सिंदूर अस्त्र त्याच्या तोंडाला अस्त्र फासला आणि महाराज अस्त्र उघडा अस्त्र त्या ठिकाणी होताना सिंदूर फासला, चंदनाची उटी होती आणि काळं कुट्ट अस्त्र त्याचं शरीर होतं. महाराज असा भ्यासुर अस्त्र हा मल्लासुर अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागला म्हणतात. रत्नांच्या मुकुट मस्तकी घातला गळा घातली मुक्त फळांची हा माळा दिव्यास्त्रे परिधान करीते वेळा दिव्य भोग दिसत असे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या मल्लासुराला अस्त्र काय केलं, चंदन लावलं, पुन्हा महाराज अस्त्र सिंदूर लावला, पुन्हा मोठमोठाले डागडागिने अस्त्र गळ्यामध्ये अस्त्र घातले, वीरांचे आभूषण अस्त्र त्या ठिकाणी घातले, विक्राळ अस्त्र स्वरूप महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं, सामर्थ्य होतं. महाराज सर्व काही याच्याकडे होतं. म्हणूनच आमचे अस्त्र त्या भगवंताला, पंचमुखाचे अस्त्र भगवंताला एक मुखाचं अस्त्र स्वरूप धरावं लागलं होतं. साधा नव्हता महाराज अस्त्र, हा मल्लासुर अस्त्र साधा नव्हता. त्या भगवंताला अस्त्र अवतार धरावा लागला महाराज अस्त्र त्या ठिकाणी. मग हा साधारणचा भयानक आकृती होती, अवाढव्य शरीर अस्त्र होतं, काळा बंब होता महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणि अशा रीतीने त्याला सिंदूर फासलेला होता आणि भ्यासुर अस्त्र शरीर आकृती या अस्त्र मल्लासुराची दिसू लागली. दिव्यान्य भक्षिली मासिन्विता कार दिली प्रिय भाषण करीते वेळी निर्वाण समय जाणूनिया. हो महाराज अस्त्र अशा रीतीने मल्लासुराची शरीर आकृती असणारी होती. मग महाराज अस्त्र युद्धाला जायचंय, युद्धाला जायचं महाराज अस्त्र त्यानं अभ्यंग स्नान केलंय का, स्नान केलेलं सांगितलं नाही. सिंदूर हे भाजलेला सांगितलं महाराज, सर्व काही सांगितलं. पुन्हा महाराज अस्त्र हे खाऊन पिऊन अस्त्र त्या ठिकाणी घेतलं. काय खाल्लं, जे खाऊ नये ते खाल्लं. असुराचं खाणं अस्त्र खाल्लं. असुराचं खाणं कोणतं आहे महाराज, जास्तीत जास्त अस्त्र मांसाहार केला आणि मांसाहारामध्ये विशेष करून यानं माशी जास्त खाल्ली म्हणतात. हे म्हणाले बरं का महाराज, आपण सांगत नाही म्हणा, आपण एक शब्द बी सांगत नाही. कोणाला जर वाटत असलं ना तर मांसाहार केला आणि विशेष करून माशीचं अस्त्र वर्णन केलं. माशी असणारी खाली, मध्य अस्त्र प्राशन केलं आणि युद्धाला जायचंय ना, मग आपल्या अस्त्र पत्नीला अस्त्र म्हणू लागला. काय म्हणू लागला, होय हो म्हणला असेल का, झडकरी उठून उभा राहिला जैसा ढगा काशी उभवला किंवा काजळाचा झिलमिला विधात्याने जाणीजे. महाराज अस्त्र एकदम उभा अस्त्र राहिला ना म्हणून लागले. मग हा अस्त्र त्या ठिकाणी उभा राहिले की तसं काय चमकाला का महाराज पिवळा. आता महाराज आपण पावसाळ्यामध्ये बघतो ना, इकड्या कडीला अस्त्र त्या ठिकाणी काहीच नाही, सूर्य माळवायच्या वेळाला काही नसतं ना, चांगला आभाळ अस्त्र त्या ठिकाणी नसतो, शांत अस्त्र सूर्य माळवायला नसतो. आणि एकदमच अस्त्र वातावरण बदलाव आणि एखादा ढग कसा पावसाचा अस्त्र त्या ठिकाणी काळा कुट्ट अस्त्र उठतो आणि आपण बघतो काय मोठा आभाळ आले, काळं कुट्ट भेसून किती पाऊस पडतो. अशी शरीर आकृती अस्त्र त्या आभाळासारखी पावसाच्या ढगासारखी अस्त्र त्या ठिकाणी उभा राहिली आणि विपरीत अस्त्र त्याची शरीर आकृती दिसू लागली म्हणतात. किंवा प्रळय काळीचे काळकुट किंवा इंद्र नील पर्वत स्पष्ट किंवा आकाशाचा दिदला स्तंभ द्रष्ट तैसा मल्ला शूर शोभत असे. तसा महाराज अस्त्र दिसू लागला. कसा इंद्र धनुष्य अस्त्र निघावा. महाराज अस्त्र ज्या प्रकारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस प्रळय अस्त्र वाचाना तेव्हा अस्त्र कशी स्थिती होते, कसा अंधकार अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र होतो, तसा अस्त्र
दिसणारा किंवा असणार त्या ठिकाणी कसा रात्रीचा पर्वत गेल्यानंतर कसा असणार दिसेल त्या ठिकाणी तशी असणारी शरीराकृती या मल्लासुराची दिसू लागली. चामरे सेवक ढाळती कोणी शीत उदक आणून देती बंदी जन यशवर्णिती हर्षविती मल्लासुरा. हो महाराज असताना त्या ठिकाणी मग असताना कोणी कोणी गार पाणी त्याला प्याला महाराज असताना देऊ लागलं. कोणी कोणी चामर होते महाराज असताना शरीर एवढं म्हणल्या महाराज चामर तरी लहान असतील का दोन्ही हाताने चामर त्याला असताना वर घालू लागले महाराज असताना. आणि पुन्हा काही गरीब गुरीब होते ना महाराज धुनकून धानकून आणलेले बळत ते म्हणाले महाराज तुमचं शरीर लय मोठे महाराज तुमचे काम लय भयानक तुम्ही काम असे करता की महाराज असताना कोणापाशी सांगाय गेले तर सांगणाराला बी लाज वाटते. महाराजांनी असे कसे कामं केली असते महाराज असताना असे कामं तुमच्या असताना त्या ठिकाणी कार्य असताना तुमचे तसे भाट महाराज असताना म्हणतात ज्याला असताना एखाद्या राजा एखादा आहे आणि त्या राजाची प्रशंसा जर कोणी करत नसलं ना तर तो आपल्या भाट महाराज असताना लावतो. तुम्ही भाटत नाही कीर्ती वर्णन करा. आमच्या कोणाला सुदामदेवाला सुद्धा हे कार्य महाराज असताना त्यांच्या कोणीतरी पाहुण्यानं महाराज असताना लावलं होतं म्हणले भगवंताचं वसुदेवाचं गुणगान गाऊ नका याचं गुणगान गा म्हणजे तुम्हाला पैसे भेटतील म्हणले होते ना महाराज. पण चांगले लोक असं कोणाचं गुणगान महाराज असताना गात नाहीत. चांगले लोक कोणाच्याही संघ महाराज असताना राहत नाहीत. पण यांचा नाईलाज होता महाराज बंदिस्त होते ना म्हणले महाराज तुमचं कार्यच काय आगाद आहे असे असताना त्या ठिकाणी भाट या असताना मल्लासुराचं असताना काय प्रतापाचं वर्णन करू लागले त्याला सुख व्हावं म्हणून मोठमोठ्या बाता असताना त्याला सांगू लागले म्हणतात. जैसा मेलु संगरत्न खचित तैसा अलंकारे शोभत प्रतापवंत मस्तकी मुकुट रत्न खचित रश्मी पडती दाही दिशा. महाराज उदाहरण असताना त्या ठिकाणी दृष्टांत असताना देऊ लागले कोणासारखा कसा असताना दिसू लागला. ज्यावेळेस असताना मेरू पर्वत असताना त्या ठिकाणी अगस्त्य ऋषीने असताना पाहिलं होतं नारद मुनीने ज्यावेळेस यांची भांडण लावून दिलते ना त्यावेळेस मेरू पर्वताचं वर्णन कसं केलं मोठाची मोठा असताना पर्वत महाराज पुन्हा सप्त धातूचे असताना त्या ठिकाणी पादर असताना येऊ लागले तेव्हा तो मेरू पर्वत किती सुशोभित दिसत होता महाराज. कसा असताना दिसत होता लोखंडाचं पाणी झालेलं सोन्याचं पाणी झालेलं पुन्हा आणखी पारा असताना एकीकडून दिसू लागला. ते स्वरूप असताना मेरू पर्वताचं जसं दिसत होतं ना तसा हा महाराज असताना त्या ठिकाणी असुर मल्लासुर असताना त्या ठिकाणी दिसत होता म्हणतात. अंत समयी प्रबलित दीप तैसा होय त्वरित तैसा मल्लासुर पंडित तेजे करुणी आगळा दिसे. महाराज असताना सांगून आले ज्याचं महाराज असताना घडा भरत आला ना ते काय करीत असते अंतकाळी त्याला येळाला नाही का जास्त फटफट करीत असते म्हणून महाराज असताना या फटफट करणाऱ्या देवावरती जास्त लक्षात धरू नये म्हणून आले. हा असताना कसं करू लागला याची पायली भरून आली होती म्हणून महाराज असताना ते राजाचा पोशाख असताना टाकून दिलता सर्व असताना त्या ठिकाणी महाराज शेंदूर फासला होता. आणि पुन्हा महाराज असताना आरोळी मोठ्यानंतर जे खाऊन ते खाल्लं होतं जे पिऊन ते पिल्लं होतं आणि असं कार्य यानं असताना केलं कसं झालं म्हणलं याचा घडा भरत आला. आणि एखादा असताना त्या ठिकाणी दिवा महाराज असताना इज्जत येते ना इज्जत दिवा आला की कसा करतो फडफड करतो ते महाराज असं शांतपणे गपकून जात नाही दमादमानं पुन्हा अशी वाट आलं ती पुन्हा दमादमानं पुन्हा अशी वाट आली. तसं विजणाऱ्या दिवा असताना अंत टाइमाला कसा करतो तसा हा मल्लासुर असताना त्या ठिकाणी कार्य करू लागला म्हणतात. महाकाळाशी युद्ध करणारा ऐसा मल्लासुर प्रताप दिनकर ज्याचे भय करोनी निर्जर कापुदाती. महाराज साधा नव्हता हा जो असताना सर्व काळाचा नियंता आहे जो असताना साक्षात महाकाळ आहे त्याच्या सोबत असताना हा युद्ध करण्याची अपेक्षा असताना धरत होता आणि 18 असताना त्या ठिकाणी करत होता. मग हाही असताना मल्लासुर साधा नव्हता म्हणतात त्याचा पराक्रमही आगाध होता. 33 कोटी देव असताना त्याला असताना भीती मारत असताना त्या मल्लासुराच्या असताना बाळगत होते. 33 कोटी देव याची चाकरी मारत असताना करत होते आणि त्यानं म्हणून मी होता महाराज तो मल्लासुर म्हणला मी होता आपण का कमीत का आपण रावणाचे पाहुणे. क्रोध नसा हे दैत्याशी त्वरेने आला अग्रभागाशी
सिंहनादे कर्ज पापरासी जैसा मेघ आकाशी कडगड हो आणि पुन्हा महाराज असताना तिकडे गपचूप बसला नाही कौरव इकडे लगेच मध्यभागी असताना आला मोठ्याने असताना आरोळी दिली कशी आरोळी दिली मोठ्याने गर्जना असताना करुणाला ज्या अवकाळी पाऊस असताना याचा तवा आभाळ कसं कडकडाट करतं तसा जसं आभाळ करतो तसा हा गरजू लागला शब्द भयंकर उठला त्याने भूगोल उलटू लागला नक्षत्रे कोचती प्रतिदेव मोठ्याने आरोळी महाराज असताना दिली मोठा आवाज झाला आकाशातून तारे असताना गळून पडते ती काय अशी असताना पडते होती स्थिती महाराज असताना त्या ठिकाणी झाली म्हणते ज्याचे शब्द करून माईला कैलास कंपायमान झाला पार्वती बाई पार्वती देवीला न सुचे काही पिये हो महाराज एवढा आवाज झाला आवाज असताना त्रिभुवनामध्ये असताना गेला आणि आमच्या असताना मार्तंड भैरव असताना इकडे आलते महाराज माता पार्वती कैलासावरती एकल्याच होत्या दचकन महाराज असतं दचकल्या ना काय झालं असेल म्हणून इकडं काय कार्यभाग झाला असेल म्हणून आम्ही घरी ठुल नाही महाराज आज समज चाललं म्हणून काय होतं तिकडे कोणाला माहित गॅरंटी सांगता येईल महाराज म्हणून म्हणलं आपलं सावध राहिलेलं असतं त्या ठिकाणी बरं तिकडं काही होऊ संगत महाराज असतं आहेत ना मग म्हणलं अशा पार्वती माता म्हणून त्याचं कल्याण माय म्हणलं तिकडं काय झालं की केवढा आवाज झाला या दैत्य सैन्याचे भारे करून भूमी गेला डळमळून शेष मस्तक देती सरसावून गिरीशी करे खचता हो महाराज असतं त्या ठिकाणी पर्वताचं पाणी असतं उचमळू लागलं भरती असताना त्या ठिकाणी सर्व महाराज असतं सागराला आली पर्वत असताना हलू लागले दर्या खोऱ्यामध्ये आवाज असताना घुमू लागला आणि शेषाच्या असताना त्या ठिकाणी फणावरती पृथ्वी महाराज आणि ती पृथ्वी घेऊनच शेष असताना काय करतो कधी फणा असा वर करायचं मग कधी असताना झोप आली की जरा अशी शांत मिटवायची पण त्या शेषाच्या कानामध्ये याचा आवाज गेला शेष दचकून असताना जागा झाला ना ती पृथ्वी घेऊन असं लगेच बघितलं काय झालं की ऐसा मल्ला सूर बल समुद्र नवमी उभा प्रळय रुद्र अरुळे एकता कापे इंद्र न सुचे काही देवे आणि अशा रीतीने महाराज असताना हा भयानक असताना मल्ला सुरू होता मोठ्या आरोळी असताना त्या ठिकाणी दिली महाराज सर्वांनाच असताना त्या ठिकाणी भीती वाटू लागली पण जास्त इंद्राच्या काळात पाणी झालं लगेच की असताना त्याला धरली म्हणला काय झालं की आता काय होतं की इतका खवळ आहे हा मल्ला सूर काय होतं कोणाला माहित चला मल्लासुर क्रोध संपन्न जैसा प्रळय काळीचा हुताशन शिवसैन्य करून याची प्रश्न म्हणून या भागी उभासे महाराज असताना त्या ठिकाणी म्हणून याला राग असताना आला होता आणि जे काही शिवशंकर मार्तंडाचं सैन्य होतं या सैन्याचा अंत असताना करण्यासाठी मध्यभागी असताना येऊन त्या ठिकाणी उभं राहायला म्हणतात दैत्य सेना पाहुनी भारी क्रोधे खवळले घृत मारी भयंकरी विशाळ वदन पसरून देविळी दैत्य वक्षावया धावत मग महाराज असताना त्या ठिकाणी विशाळ असताना त्या ठिकाणी कुणाची असुराची सेना महाराज असताना त्या ठिकाणी उभी होती सर्व असताना रणांगण भरलेलं असताना त्या ठिकाणी होतं तेव्हा घृतमारी महाराज असताना त्या ठिकाणी घृतमारीने कार्य असताना त्या ठिकाणी बघितलं मग घृतमारीने हे बघितलं ना मग गच्ची बसली घृतमारी बसली नाही महाराज मल्लासूर असताना आईनमध्ये असताना उभा होता घृतमारी असताना त्या ठिकाणी आली आणि महाराज असताना ते राक्षसाचं सैन्य असताना खाण्यासाठी आरंभ असताना कोणी घृतमारीने केला म्हणतात विक्राळ वदन नग्न मूर्ती जिव्हाळा मयमय निश्चिती दात खड्गा ऐसा वासती नेत्र खदिलांगार महाराज मग घृतमारीचं शरीर असताना मोठं महाराज असताना होतं विक्राळ असताना दाढा होत्या मोठी असताना जीभ होती महाराज असताना डोळे खदिरासारखे असताना होते आणि हातपाय मोठी होती मूर्तीच महाराज असताना विक्राळ होती ना तिचे दात होते का दात महाराज आपला बळीनागर असतो का तशा असताना दाढा होत्या बळीनागरासारख्या त्या अशा दिसूबी लागल्या महाराज असताना आणि मग सुरुवात कशी केली तिनं महाराज पहिले सुरू रणांगणामध्ये आले की ह्या हाताने एक हत्ती धरला आणि ह्या हाताने एक हत्ती धरला नुसते हत्तीवरले खाल्ले नाहीत हत्ती सगळं तोंडामध्ये असताना त्या ठिकाणी घृतमारीने टाकली मस्तकी उधळला सिंदूर भाळी कुंकुम चर्चिले फार रजनी चूर्ण उधळी वारंवार आनंद नसमाये मारी महाराज असताना त्या ठिकाणी त्या असताना घृतमारीला आनंद असताना इतका उचमळून आला कपाळाला सिंदूर असताना लागला होता आणि रात्रीचा अंधकार असताना त्या ठिकाणी असतो ना त्याचा बुक्का महाराज असताना केला होता तो असताना अंगावरती उधळून घेतला होता आणि आनंदानं युद्ध करण्यासाठी राक्षसाचं सैन्य खाण्यासाठी
मारण्यासाठी ग्रंथमारी अस्त्र समोर अस्त्र जाऊ लागली. ऐसी घृतमारी बळ संपन्न पाहित झाली मल्ल सैन्य धावती जैसी प्रळयाग्न विश्वास हार करीजे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले अशी मग ग्रंथमारी होती. राक्षसाचं सैन्य अस्त्र बघितलं, आनंद अस्त्र त्या ठिकाणी झाला आणि त्यांना मारण्यासाठी खाण्यासाठी ही ग्रंथमारी अस्त्र त्या ठिकाणी युद्धभूमीवर ते जाऊ लागली म्हणतात. दैत्यसेन निघाली मारी दोही हाती गज घेतले निर्धारी मुखी घालून आवक्षण करी कंदमुळाचे परिजाचे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये सोमवार आपण सोडतो ना, ते सोमवार सोडताना मुळा महाराज अस्त्र त्या ठिकाणी लागतो. ग्रंथमारी अस्त्र दोन्ही हातानं हत्ती अस्त्र धरून दाढेमध्ये टाकू लागली. कशी अस्त्री खाऊ लागली म्हणतात त्या आपण कंदमुळा अस्त्र ज्या प्रकारे दाबाडामध्ये धरून खातोत ना महाराज, त्यामुळे सारखे सोमवाराला मुळा खातात का श्रावण महिन्यात, तसा मुळासारखा अस्त्र त्या ठिकाणी हत्तीला अस्त्र त्या ठिकाणी ग्रंथमारी आपल्या दाढेमध्ये टाकू लागली. मने मद सुदासे बहुत शिव भक्त भक्ष दिले अद्भुत माझा जठराग्न नव्हे तृप्त म्हणून धावे दैत्यसेन. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ग्रंथमारी म्हणाली मला किती दिवसाची भूक लागलेली आहे आणि या मार्तंडानं माझ्यावरती कृपा असणारी केली. आज माझी भूक असणार त्या ठिकाणी शांत होणार आहे आणि हे राक्षसाचं सैन्य महाराज अस्त्र मला त्या ठिकाणी खाण्यासाठी मिळाले. कृपा असणारी कुणाची आहे, त्या मार्तंडाची आहे म्हणू लागली. मुख पसरले विक्राळ जीव लळीत भयंकर सारथी आश्वासित वीरमुखी घालून खात. महाराज अस्त्र ती म्हणली मो पारणच फिटलं ना, काय सांगावं भूक लागली खाला इतकं मोठं आहे. महाराज अस्त्र मग ती असं बघू लागली का लाकडाचा लोखंडाचा रथ आहे का काय. अहो रथामधला रथ खावा नाही सारथी खावा, त्या रथात बसलेला खावा, घोडे खावा. अहो रथा सगळं अस्त्र त्या ठिकाणी टाकू लागली. काहीच विचार करून गेली भगवंताची कृपा साशी आघात आहे म्हणून लागले महाराज अस्त्र त्या ठिकाणी. शस्त्रासहित चावणी करी पिष्ट पदाती जिव्हेचे वावडी स्पष्ट तैसे अस्वस्वार युद्धे वरिष्ठ मुखी घालून चावित. महाराज अस्त्र विचारच करीत नव्हती त्याच्या हातात खड्ग आहे का तलवार आहे का महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्रिशूळ आहे, ते आपल्या दाडाला इकून टोचून तिकून काहीच नाही. तुम्ही महाराज अस्त्र एखाद्या पाहुण्याची पितर पाठीमध्ये जेवाय गेले हो महाराज, त्या पापुड्या भजी अस्त्र काही बघतात का काहीतरी, एक वर्णामध्ये बुडवायचा तोंडामध्ये टाकायचा लगेच भाजा घ्यायचा कचकन दाबायचा पुन्हा लगेच पापुडी घ्यायची लगेच हाणायची पुन्हा पापडाचा तुकडा घ्यायचा. तसं कार्य महाराज अस्त्र ग्रंथमारी बघू लागली. जसं का आपण घरी बसून जेवायलो तसं महाराज अस्त्र माग पुढे बघत नाही गेली. भगवंताने कृपा केली, भूक लागली ना मग येईन ते अस्त्र त्या ठिकाणी खाऊ लागली. मास भक्षण करी महामारी रक्त पार करतसे सुंदरी दैत्य सैन्य वर्धमान भयंकरी होती झाली ते काळी. महाराज नाव काय होतं ग्रंथमारी अस्त्र त्या ठिकाणी ती राक्षसासाठी महामारी अस्त्री झाली. महाराज मांस तर खाऊच लागली पण ते मांस खाऊन आपण ऊस खाल्ल्यावर कसं ती चिवटी बाहेर राहते एकीकडून आपल्या तोंडामध्ये रस असताना गोळा होतो ना आपण गोट घेतो महाराज गटकन पोटामध्ये येतो ना, तसं मांस खाऊ लागली आणि गटकन असताना त्या रक्ताचा घोट असताना हृदयामध्ये टाकू लागली म्हणतात. दैत्य बाणाचा वर्षाव करीत तैसेची खटगे करून तोडीती गदाबळे करून मारिती परी मारी सन लाग. महाराज सैन्य बकळ होतं ना महाराज, दोन हाताला खाऊ लागले पण आवा ढव्य सैन्य बी होतं ना महाराज. ही एकीकडे खातच होती दुसरी नाही का, कोणी गदीनं मारू लागलं, कोणी खटगेनं मारू लागलं, कोणी त्रिशूळ मारू लागलं, कोणी बाण मारू लागलं, असंख्य मारू लागले. पण या घृतमारीला काहीच महाराज फरक असताना त्या ठिकाणी पडत नव्हता. मुखात घालून गिळी सुंदरी तेज खरा माझी भस्म हो क्षणा भीतरी मने जय जय त्रिपुरारी सुधा परिहारी केली. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मागं पुढे बघत नाही गेले. सर्वाला सर्व याचं एकदाच अस्त्र खाऊन याचं त्याची हाताला मी टाकून देऊ देत नव्हती. खाऊन घ्यायचा घोट घ्यायचा मध्ये स्वाहा म्हणायचं पुन्हा म्हणायचं भगवंता किती कृपा केली माझ्यावर. सर्व बक्षिती झाली मारी लोहास्त्रे बक्षिणी समरी त्याची दिव्य रसायन झाले निर्धारी दात वज्र पाय झाले. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणलाले हिना अस्त्र शस्त्रास्त्राचं जे काही होतं ते सुद्धा खाऊन घेतलं. लोखंडाचं होतं का ते बी खाऊन घेतलं. पोलादा असतील पोलादाची हत्यारं असतील ते बी खाऊन घेतले. महाराज कशाची बी हत्यारं होती बरं का. आता कोणी म्हणेल महाराज अस्त्र वज्र इतकं कठीण आहे लय मोठ्या भारी अस्त्र त्या धातूचा असेल.
महाराज वज्र धातूचं असणं त्या ठिकाणी नव्हतं. कशाचं होतं महाराज? दधीची नावाची ऋषी आणि त्या ऋषीच्या हाडाचं असणं वज्र महाराज असणं होतं. त्रिशूळ असताना दधीची नावाच्या ऋषीचा त्रिशूळ होता, हाडाचा त्रिशूळ पण होता. आणि आमच्या असताना श्री हरीचा महाराज असताना चक्र सुद्धा, सुदर्शन चक्र सुद्धा त्या ऋषीच्या असताना हाडाचं महाराज असणं होतं. ते ऋषी असे होते, दधीचे नावाचे ऋषी असे होते की महाराज असताना त्यानं दुधाशीवर काहीच असताना खाल्लं होतं आणि भगवंताचं अखंड नामस्मरण असताना करत होते. ज्यावेळेस असताना या कोणाला तरी महाराज असताना मारायचं होतं त्यावेळेस दधीची ऋषीची असताना विनंती करून हाडं मागून घेतले होते. असाच राक्षस मातला होता, तो इतिहास असताना मला आठवत नाही. तसे असताना महाराज कशाचे बी हत्यारे असते, मुसळ असते, लाकडाचं असते, त्रिशूळ असते, लोखंडाचं असते, पण अशी बरेचसे आयुध होते ती असताना खाऊ लागली. ती काय होऊ लागलं महाराज? आपण म्हणतो ना महाराज असताना तांबून घ्या, पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी एक कडीचा फुरका माराय असतो, तसं कार्य असताना तो होऊ लागलं आणि ते खाल्ल्यानंतर हिचे दाबड नाही का आणखीन मजबूत होऊ लागले. तेने बळाची वृद्धी होऊन पुष्ट झाली मास बक्षुन परीक्षुदान हे निवारण दैत्य बक्षू इच्छितसे. महाराज असताना इतकं खाऊ लागले ते त्रिशूळाचं ह्याचं पीठ करून ते दात आणखीन मजबूत झाले. अंग महाराज असताना तंदुरुस्त असताना त्या ठिकाणी झालं, पण भूक आणखीन शांत होतच नव्हती. किती खाऊच म्हणू लागली. गज बक्षिने विनासहित तैशीची आशु बक्षिने समस्त पदाधीन वन शाक चावीत बक्षिती झाली प्रीती. महाराज असताना एखाद्या भाजीला असताना मीठ नसले आपण म्हणतो ना महाराज असं जरासं कमीच पडलंय, तसं महाराज असताना काही सैन्य खात होती मिठासारखी अशी चव जरासं बोलून आले की घोड्यावाले खाल्ले, हत्तीवरले महाराज असताना खाल्ले, कित्येक असताना असं त्या ठिकाणी काही आपल्या ताटामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी काय करतो आपण, हिरवी काकडी असते ना त्या काकडीला मीठ लावतो तर पुन्हा खातो, कामून चव बदलून तसं करू खाऊ लागली महाराज असताना त्या ठिकाणी. तशा प्रकारे खाऊ लागली पण भूक काही शांत होत नव्हती म्हणतात. दैत्य सैन्य बक्षिले बहुत हे पावनी दैत्य बळती समस्त तेव्हा मल्ला सूर प्रतापवंत धावता झाला. महाराज असताना इतके सैन्य खाऊ लागली महाराज, इतके सैन्य खाऊ लागली महाराज. पकडून असताना त्या ठिकाणी कमी झाले ना, मग काय शाने होते म्हणले ह्याच्या पुढे जाणंच नग, आपण पळून जाऊ. काय माघारी फिरले, पळू लागले. हे मला सुनानं असताना त्या ठिकाणी पाहिलं, जरा रॉंग साईडला होता, घृतमानच्या समोर असताना त्या ठिकाणी आला आणि आपण पुढे येऊ लागला. मल्ल म्हणे तू कवनाची कवन मास भक्षुनी करसी रुधिर पान राक्षसी मनोतरी कुळक्षय कारण झाली असे महादुष्टे. महाराज मल्लासूर असताना घृतमारीच्या समोर असताना त्या ठिकाणी आला आणि कपाळावर हाणून घेऊ लागला. अरे बाई, तू कोणाची कोणस? दिसायला तर राक्षसासारखीच आणि आपल्याच कुळाचा नाश असताना त्या ठिकाणी करायलीस, तुला काही वाटायलंय का? देवाचे नसे हे चेष्टित मदतीसे राक्षस कृत्य सुकुळाचा करावया घात कशी प्रवृत्ती पापिष्टे. महाराज असताना एखाद्या लेकराचे कार्य बघून आपण बी आता म्हणतोच नाही मवाचंच का तू? महाराज तसं कार्य असताना त्या ठिकाणी झालं. महाराज घृतमारीचं हे कार्य अवाढव्य शरीर असताना बघून तू म्हणू लागला आपल्याच कुळातली असताना, दिसायला दिसतीस आपल्याच कुळातली, पण वागायला तशी नाहीस. आपलंच कुळ असताना खाऊन टाकायलीस ना. तू असताना आली कुठून? तुला करायचंय काय? सैन्य कोणाचं खाली आणि दिसायला तर राक्षसासारखी. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी कोणाच्या संगतीमध्ये राहू, चांगली होती, कुठून आली होती, सर्व काही दिसते. महाराज पण हिचं खाणं वागणं असताना त्या ठिकाणी बघून हा संशय घेऊ लागला. म्हणू लागला दिसायला कोणासारखी? राक्षसासारखी. अवाढव्य शरीर आहे, तू राक्षसासारखंच असताना खाणं बी, पण तू असताना स्वकुळाचाच नाश करायली. तू कोणाची कोणस? असा प्रश्न असताना कोणाला घृतमारीला मल्लासुराने केला. तरी तू कवन अससी हे सत्य सांग मदसी शपथ आहे निश्चिती तुझसी अन्यथा भाषण कीजे. हो, आणि पुन्हा मुलाला खरं सांग बर का, तू कोणाची कोणस? कुठून असताना त्या ठिकाणी आलीस? खोटं असताना त्या ठिकाणी बोलू नको. खडसावणं असताना बोलू लागला, शपथ घालून लागला. पण ह्याला कळलं गेला महाराज राक्षस शपथ घातली तरी खरं बोलतात का? अहो महाराज बोलणं झाले. अरे कोणी बोले संत मारी म्हणे असुरे के निर्धारी मी असे शिवाची कुमारी तुझा वध करू इच्छे. हो, तेव्हा घृतमारी असताना सांगू लागली, असुरा
मल्लासुरा ऐक मी कोणाची कोण आहे. माझा पिता अस्त्र त्या ठिकाणी मार्तंड नाही, मार्तंड. माझ्या वडिलांचं नाव मार्तंड नाही. मी त्याची असणारी मुलगी आहे. इथं कशाला आले, तो तुझा सुपडा साफ करण्यासाठी इथं येणं माझं अस्त्र झाले अशी घडतमारी बोलू लागली. अरे शतमूर्खा पापदासी व्यर्थ गांजिले गाई दापनांसी आता तू कशी आपल्या प्राणाची संशय नगरी पापमती. महाराज एक चूक करा तुम्ही, एक चूक केल्यानंतर काय म्हणतो माणूस, मूर्ख आहे, हा मूर्ख आहे. एक चूक याने केली, पण यानं 1000 चुका केलत्या. तेव्हा ही घरतमारी बोललेली शतमूर्खा, तुला काय लाज वाटते का, लाज? तू अस्त्र कुठं जन्माला आलास? गाईचं अस्त्र हरण केलंस, ब्राह्मणाचं अस्त्र हरण केलंस, ब्राह्मणाला अस्त्र त्रास दिलास ना, मग तुझा अस्त्र त्या ठिकाणी काटा काढण्यासाठी मी माझ्या वडिलांची आज्ञा घेऊन आले. हे घृतमारीचे वचन ऐकून मल्ल बोले क्रोधे करुणा मने पुष्ट झाली समास खाऊन म्हणून वा चाळ बोल. महाराज याला आधी वाटलं, हिला चांगलं विचारले, आपल्या पक्षातली जर असते तर काहीतरी 10-5 गावं देतो, मग आमच्या पार्टीमध्ये ये, असं होतं काय की हिनं बापाचं नावच सांगितलं ना, आणि ही बापता असतं त्या ठिकाणी आपल्या कट्टावर. मग चांगल्या आई वडिलांची मुलं महाराज असतं बेकार ह्याच्या वडिलाला लागत नाही. कोणालाही माहिती आहे महाराज, चांगला जर असला पिता असला तो वाईट वळण त्याला लागत नाही. याला असतं कोणाला राक्षसाला माहित होतं, मग त्यानं आम्हीच दाखविलं, सोडूनच दिलं. ते म्हणला बरं तू द्यायचीच होय, मग तुला काटा असतं मी काढतो, मी असतं तुला त्या ठिकाणी मारतो, असा विचार असतं मल्लासुराने केला. तुवा बक्षिले माझे सैन्य म्हणून तुझं गर्व झाला उत्तम, तरी तुझला मी बक्षील गर्वहीन तुझा मी. हो त्या ठिकाणी काय बोलला, तू असतं त्या ठिकाणी माझं सैन्य खाऊन असतं बळिष्ठ झालीस, आता मी असतं काय करतो, तुला असतं त्या ठिकाणी खाऊन टाकतो, तुझा गर्व हरण असतं त्या ठिकाणी करतो, असं घृतमारीला म्हणणं असतं मल्लासुराचं येऊ लागलं. ऐसे बोलून मल्लासुर विशाळ धरिले शरीर नेत्रा रक्त खजरा उदार जैसा उरग दुसरी. हो महाराज असतं त्या ठिकाणी सांगू लागले, महाराज असं राग असतं कोणाला, मल्लासुराला आला, मोठा अस्त्र स्वरूप महाराज असतं त्या ठिकाणी धरलं, तोंड असतं मोठं महाराज असतं त्या ठिकाणी केलं. कसं म्हणले, एखादा असतं त्या ठिकाणी खवळलेला नाग असावा आणि त्याने असतं फणा काढावं आणि त्या ठिकाणी त्याच्या जीवावरती घेतल्या, तो असताना कसा तोंड वाचतो, त्या सर्पासारखा असतं तोंड हा मल्लासुर वाचू लागला. दिव्य धनुष्य घेऊन हाती बाण मारी शीघ्र गती जैसा प्रचंडपणे पर्वत आवरते तैसे दैत्य बाण हो महाराज अशा रीतीने रागाला धनुष्य बाण अस्त्र घेतला, घृतमारीवरती पावसासारखे बाण अस्त्र सुरू लागला. घृतमारी हर्ष संपन्न कौतुक आहे निश्चळ होऊन दैत्य आपले सामर्थ्य करचून पराकाष्ठा करीतसे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी इतके बाण सुरू लागला, इतके बाण सुरू लागला, घृतमारी नुसतं त्याचं कौतुक उगलाली. किती बेदरवाले, किती बेदरवाले, किती बाणाचा वर्षाव करायले, दुःख होत नव्हतं, आनंद अस्त्र मानू लागली. जैसा शिरास कडू होत उपशमनास नखे कागडीत तैसे शरीर बाण लागत कडूश मार्त जे परी. हो महाराज अस्त्र सांगू लागले, अहो अस्त्र त्या ठिकाणी एखादं शरीर आहे, घृतमारीला कशी बाण लागू लागली म्हणाले, कशी मारू लागली घृतमारी या बाणाला. महाराज एखाद्याचं अस्त्र शरीर आहे, त्याला अस्त्र एक पंडुरोग होतो महाराज, पंडुरोगाची सुरुवात अस्त्र होती, आपण त्याला विषुपगुल बी म्हणतो महाराज. विषुपगुलासारखं अस्त्र त्या ठिकाणी या घृतमारीला ते बाण वाटू लागले आणि महाराज ज्याला झालाय का तो असं काय करतो, नुसतं असं खाजितो महाराज, असं खाजितो ना, नखाना खाजितो, तसे असणारे बाणाची घृतमारी असे हे करू लागली महाराज. त्या बाणाचं अस्त्र त्या ठिकाणी काहीच महाराज अस्त्र दुःख असतं त्या ठिकाणी घृतमारीला होत नव्हतं, असं म्हणणं असतं आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. बाणाची व्यथा मात्र पाही मारीस कमी ती झाली नाही, आरोळी देवे बधीर झाली म्हणे निवारू कोण शके. महाराज त्या बाणानं असतं कोणाला या घृतमारीला तर काही झालंच नाही, पण महाराज असतं त्या ठिकाणी तिने आरोळी असतं त्या ठिकाणी दिली, तेव्हा मही असतं त्या ठिकाणी, म्हणजे पृथ्वी महाराज असतं त्या ठिकाणी काय झाली महाराज असतं, कांटाळ्या उचलायला म्हणतात. शब्दाकाशी संचरला भूगोल उडो लागला मल्लासुर चित्ती दचकला मुळे हे कर्म कठीण असे. हो महाराज या घृतमारीनं असतं त्या ठिकाणी बाणाचं तर
काहीच वाटलं नाही घृतमारीला. काही अस्त्र वेदनाही झाले नाही, पण मोठ्यानं आरोळी दिली. आकाशामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आवाज गेला आणि हे आवाज मल्लासुरानं अस्त्र त्या ठिकाणी ऐकला म्हणून कार्य लय अवघड झालं. घृतमारी मुख पसरून धावे मल्ल भक्षावया लागून हे पाहुणी देते कुपून गदा मारिली शक्ती. हो, मग घृतमारीने काय केलं म्हणली, बारीक बारीक करून खाजत ह्याला एकदा उडी दे ना असं म्हणली. मोठं तोंड केलं आणि त्या अस्त्र मल्लासुराकडे धाव घेतली. तेवढ्यामध्ये अस्त्र या मल्लासुरानं आपल्या हातातली गदा अस्त्र घृतमारीला मारली. लोहाची गदा प्रचंड थोर मारीचे मस्तकी फुलावीचा चार ते पाहुणी सत्वर धरती झाली निजकरी. हो, महाराजाशी लोखंडाची गदा असते त्या ठिकाणी ती मल्लासुरानं जोरात अस्त्र त्या ठिकाणी मारली. हिच्या डोक्यामध्ये लागायची तेवढ्यामध्ये तिनं हातानं अस्त्र धरली. संधान व्यक्त केले देखून मल्ल प्रतापी बळ संपन्न दिव्य त्रिशूळ करी घेऊन मारी वरी. हो, गदा अस्त्री विपळ गेली. राग अस्त्र मल्लासुराला आला. मल्लासुराने लगेच त्रिशूळ घेतला. महामारी कोणावर घृतमारीवर त्या धावून अस्त्र जाऊ लागला. तो शूळ येता पाहून नाही मुष्टी चालले तुरे करुणी मारी म्हणे पाप खाली सावध होई पापिष्टा. हो, तेव्हा अस्त्र हा पुन्हा त्रिशूळ अस्त्र, तोच त्रिशूळ अस्त्र घृतमारीने अस्त्र घेतला. त्याच्याकडे अस्त्र उघडला आणि म्हणली पाप खाली लय बकुळ पाप अस्त्र तो केलीस ना सावध अस्त्र होय. हाती घेऊन या खडकाली वार धावून मारी मल्ल स्कंधावर बाहू तुटून पडला धरणीवर रक्त प्रभाव होतसे. हो, महाराज अशा रीतीने अस्त्र काय झालं, या अस्त्र मल्लासुराला का मल्लासुरानं घृतमारीला महाराज अस्त्र त्या ठिकाणी डबल एकदा मागली वाचा म्हणू लागले. तो शूळ येता पाहुणी नैनी मुष्टीत धरिता करे कवणी मारी म्हणे रे पाप खाली सावध होई पापिष्टा. हाती घेऊन खड्गाली वार धावून मारी मल्ल स्कंधावर बाहू तुटोनी पडला धरणीवर रक्त महाराज त्यावेळेस अस्त्र त्या घृतमारीनं अस्त्र त्या मल्लासुराला म्हणजे सावध होईल तू अस्त्र त्या ठिकाणी पापिष्ट. या अस्त्र घृतमारीने काय केलं महाराज, एक अस्त्र खडगे घेतलं आणि मल्लासुराच्या अस्त्र बाहूवरती अस्त्र त्या ठिकाणी मारलं. तेव्हा बाहू अस्त्र तुटून खाली पडली. ज्या स्थळी रक्त साचले तेच श्रोण तीर्थ झाले प्रेमपुरी वाहिले विख्यातासे सर्व. महाराज ज्या ठिकाणी अस्त्र या मल्लासुराची बाहू अस्त्र तुटून पडली, जिथं मल्लासुराचं रक्त अस्त्र साचलं ना त्या ठिकाणी एक तीर्थ महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणतात. त्या तीर्थाचं नाव अस्त्र काय, स्वयं तीर्थ महाराज अस्त्र त्या ठिकाणी सोनित नावाचं अस्त्र तीर्थ निर्माण झालं आणि ते आजही महाराज अस्त्र जगप्रसिद्ध आहे. तेची क्षणी निमजला हात कटकाये यूर मुद्रिका सहित करी खड्ग विराजत पाहुणी मारी आश्चर्य. हो, महाराज तिथं तीर्थ निर्माण झालं. खाली असलेली बाहू पडली होती, पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी ती पडलेली बाहू तीर्थ अस्त्र त्या ठिकाणी झालं. पण महाराजाचा तुटलेला हात होता का, तिथं अस्त्र दुसरा हात आला आणि पुन्हा महाराज आला तर आला, पण त्याच्या अंगुठ्या पहिले हाताला ज्या होत्या का त्या अंगुठ्या सगट महाराज अस्त्र त्या ठिकाणी हात तयार झाला. ती घृतमारी सुद्धा महाराज अस्त्र चकित झाली. काय नवलंय, तुटलेला हात जशाला तसा अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराचा झाला. मल्लासुर मायावी दुर्धर आकाशी करी संचार आलोळी भारी निशाचर जैसा काशी मेघ गडगड. हो, महाराज अस्त्र अशा रीतीनं मल्लासुरानं अस्त्र घृतमारीवरती महाराज अस्त्र आयुधाचं वर्षावास्त्र करू लागला. पुन्हा आकाशामध्ये महाराज अस्त्र उसळी अस्त्र घेतली, आवाज अस्त्र त्या ठिकाणी करू लागला. पाषाण वर्षे मारी तैसाच कारा वर्ष भारी पर्यानु मात्र लागे शिरिनी रण ऐसा मानितसे. हो, महाराज अस्त्र कित्येक या घृतमारीवरती कशाचा, बाणांचा, शिळेचा, सर्वांचा वर्षावास्त्र करू लागला. पण घृतमारी अस्त्र तृणासारखं समजू लागले. अविशाळ पसरोणी वदन भक्षित दैत्य सैन्य हे पाहुणी मल्ल कुपून भुकळी उतरलासे. महाराज अस्त्र त्यांनी वर जाऊन कित्येक अस्त्र प्रयत्न केले पण काहीच फरक पडत नव्हता. हिला वरून टाकलेले फुलासारखे वाटू लागले आणि पुन्हा हिचं काम सुरूच होतं. महाराज तिकून अस्त्र ते मारून लागला आणि हे दोन्ही हाताला धरून
महाराजास्त्र सैन्य खाऊच लागला. तेव्हा मल्लासुराने विचार केला इतक्या वर जाऊन बी उपयोग नाही, ही वर बघत ना आपल्या याचा काही फरक पडत नाही, ही खालून अस्त्र सैन्य खातच राहिली. मग काय महाराजास्त्र माझा लगेच अस्त्र आकाशातला खाली महाराजास्त्र आला. दिव्य धनुष्य घेऊन हाती अमोघ बाण काळी शीघ्र गती वर्म लक्षणी पापुमती विंदिता झाला मारीसी. महाराजास्त्र मग दिव्य धनुष्यास्त्र या मल्लासुराने काढलं, तीक्ष्ण अस्त्र बाण काढले आणि या अस्त्र घृतमारीवरती अस्त्र त्या ठिकाणी विंदान मल्लासुर करू लागला. मस्तक भेदिले शतबाण करुणी ग्रीवारधय शतबाण प्रमाण तूच भेदिले चतुर्दर्शन बाण तैसे शतबाणी महाराजास्त्र त्या ठिकाणी या अस्त्र कोणी मल्लासुरानं धनुष्यास्त्र घेतला. 10 बाणास्त्र त्या ठिकाणी कपाळावरती मारले, 10 बाण मानेवरती मारले, 10 बाण कुंच्यावरती अस्त्र मारले, पुन्हा महाराज पोटावरती कित्येक असंख्य बाणाचा वर्षावास्त्र हा कोण करू लागला? मल्लासुरास्त्र ग्रंथमारीवरती करू लागला. सपीच बाण गेले म्हणून सर्व शरीर टाकिले खिलोन ग्रंथमारी मूर्छा येऊन पडती झाली भूत. महाराजास्त्र असे असंख्य बाण महाराजास्त्र यानं ग्रंथमारीवरती अस्त्रे मारले. सोपीचे बाणास्त्र ग्रंथमारीच्या अंगावरती अस्त्रे अंगामध्ये अस्त्रे शिरले. तेव्हा काही अस्त्र शनाची मूर्छा अस्त्रे ग्रंथमारीला अस्त्र त्या ठिकाणी आली आणि जमिनीवरती शरीर महाराजास्त्र ग्रंथमारीचं पडलं. झाला हर्ष संपन्न दैत्य जे जे कार्य करती दुर्जन सिंहनादे करुण परमानंदे नाचती. महाराजास्त्र त्या ठिकाणी काय म्हणलं, अशी अस्त्रे ग्रंथमारी जमिनीवरती पडली की महाराजास्त्र जे काही पळून जाणारे होते ना त्यानं बघितलं आणि महाराजाचा जयकार अस्त्र करू लागले. हे शिवे अवलोकुनी नयनी मने धावे रुद्र कालाग्नी घृतमारी सावध करुणी सत्वर घेऊनी. आणि महाराज आमचे मार्तंडास्त्र त्या ठिकाणी भैरवतीतून बघून लागले. महाराजास्त्र युद्ध घृतमारी खाली पडलेली मार्तंडानं अस्त्र बघितली, लगेच जवळ अस्त्र त्या ठिकाणी काळाग्नी रुद्र अस्त्र त्या ठिकाणी होते. त्याला अस्त्र सांगितलं घृतमारी खाली अस्त्र पडली, तुम्ही अस्त्र समोर जा, तिलाही वाचवा, याच्याकडे बी बघा. मग तो कालाग्नी रुद्र प्रताप शूर हाती घेऊन या विशाळ तोमर दैत्य सैन्य निघोनी सत्वर जैसा कर्दळी माझी मत्त. मग अस्त्र ते काळा अग्नी रुद्र अस्त्र जवळच होता, त्याला आज्ञा केली ना. मग महाराज अस्त्र आमच्या भगवंताची आज्ञा झाली म्हणल्यावर हे का दमानं जाते का महाराज? आज अस्त्र जराशाक महाराज अस्त्र कोणाची आज्ञा झाली की माणूस काही बी करायला ना, कशातच भेव राहिले नाही. आणि इथं तर तिने महाराजास्त्र लोकांचं आधिपत्य अस्त्र या आमच्या मार्तंडाच्या हातामध्ये, हे ना आज्ञा अस्त्री काळ रुद्राला दिली. महाराज हे ऐकत का? मग हे ना महाराजास्त्र ते आपलं काय घेतलं म्हणून काय तोमर अस्त्र घेतलं महाराज. तोमर एक हत्यार आहे, त्याचं वर्णन रामायणामध्ये सांगितलेलं जरासं, आता काय सांगायचं, पुन्हा बघू दे खानबार. एकदा समजा गोळ्या दिल्या ना महाराज रिॲक्शन येतं, म्हणून बोलले महाराजास्त्र अशा रीतीनं तो अस्त्र काळ अग्नी रुद्र अस्त्र त्या युद्धामध्ये अस्त्र लोटला. कसा लोटला म्हणले, एखादा अस्त्र सरोवर आहे आणि त्याच्यामध्ये अस्त्र कमळाचे अस्त्र दांडके असे, तर त्याच्यामध्ये हत्ती शिरले होते. कमळाचे दांडके कसे हालते तसा त्या हत्तीवाणी अस्त्र हा काळ रुद्र अग्नी त्या युद्धामध्ये गेले म्हणतात. दैत्य सैन्य विध्वंसीले समस्त जेते मारी पडली असता व्यस्त तेथे जाता झाला पुरेत जुगा काळ झाली. महाराज मग येणं नाही का काय केलं जाताना महाराज त्या ठिकाणी शिवगणत महाराज शिवगणाचं सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी हटकेत असतं. हे ना आपल्याच नादामध्ये अस्त्र गेले. महाराज जाता जातात असे काही हल्ले 2-3 टपूत रस्ता मोकळा. लगेच घरतमारीपाशी अस्त्र त्या ठिकाणी आपले आले, पराक्रमास्त्र दाखवला आणि काय केलं म्हणाले पुढं. मग शिव पंचाक्षरी मंत्र जपून उदके गात्रा केले प्रोक्षण तत्काळ बाण गेले विरोन मारी सावध झाली असे. महाराज आम्हाला काहीच लागत नाही ना. या महाकाळ रुद्राने अस्त्र काय केलं, ग्रंथ
घृतमारीपाशी अस्त्र गेले, जरा सगळं महाराज अस्त्र पाणी घेतलं, पंचाक्षरी मंत्राचा अस्त्र जप केला, घृतमारीच्या अंगावरती अस्त्र टाकलं, सोपीचे मान बुडालेले होते ना, घामासारखं त्याचं अस्त्र पाणी झालं, सर्व काही महाराज अस्त्र जखमाही दूर झाल्या, बाणही उघडून अस्त्र त्या ठिकाणी गेले, घृतमारी सावध अस्त्र होऊ लागली. चौकडे पाहे अवलोकुनी तव दैत्य गेले पळून, सत्वर घृतमारी उठून शिवचरण हो महाराज अस्त्र मग घृतमारी सावध अस्त्र त्या ठिकाणी झाली, उठून असताना बसली, उभा अस्त्र राहिली, इकडं तिकडं बघितलं, 9:30 वाजलेत का म्हणून लागली, आरतीला नाही वाजले म्हणून लागली. मग तिनं अस्त्र बघितलं तर समजे अस्त्र त्या ठिकाणी राक्षसाचं सैन्य पळून गेलं ना, म्हणले आपलं काम झालं. उठली महाराज अस्त्र मार्तंडाचा आशीर्वाद घेण्यासाठी, नमन करण्यासाठी मार्तंडाकडे अस्त्र ही घृतमारी येऊ लागली. देव जय जयकार गणपती, ऋषी आनंदे नाचती, म्हणती जय जय पशुपती, मल्लास सत्वर मारिका. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं घृतमारी भगवंतापाशी अस्त्र आली, देवानं अस्त्र जे जयकार अस्त्र घृतमारीचा केला, मार्तंडाचा अस्त्र केला, 33 कोटी देव अस्त्र फुलाचा वर्षाव करू लागले आणि पुन्हा विनंती अस्त्र केली भगवंताला, भगवंता आता बस झालं ना, खूप अस्त्र युद्ध झालं, तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी उठा ना, या मल्लासुराचा अस्त्र काटा काढा ना भगवंता, अशी विनंती अस्त्र त्या ठिकाणी आमच्या मार्तंडाला 33 कोटी देव ऋषी अस्त्र करू लागले म्हणतात. घृतमारी शिवसैन्य गेली यावर, मल्लानी प्रधान हे विचार करी, मने एक स्त्री आली मारी, तिने दैत्य बहु बक्षिले. महाराज अस्त्र ते कसं एक चुटका अस्त्र त्या ठिकाणी होता, हे घृतमारी आली, युद्ध केलं, सर्व अस्त्र जिकडे तिकडे करून अस्त्र निघून बी गेली, तर पुन्हा इकडे महाराज अस्त्र प्रधान राजा होते ना, म्हणजे कोणतरी एक आपली त्या ठिकाणी महादेवाची कोण स्त्री रूपामध्ये अस्त्र आली, हा आली महाराज अस्त्र महामारी, ही घृतमारी नावाची एक स्त्री आली आणि महाराज तिनं अस्त्र जरा सगळं युद्ध केलं, पण सुपडा साप अस्त्र त्या ठिकाणी केला, सर्व रणांगण साप अस्त्र केली आणि पुन्हा मार्तंडाचं दर्शन करण्यासाठी वापस बी गेली, असं एकमेकाला कुजबुज अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. आणि ते चुटकात लई लहान होतं महाराज, सांगण्यामध्ये बकळ वाटलं तुम्हाला, पण उभं जरा सगळं युद्ध केलं तर तितक्यामध्ये तितका पराक्रम केला, उठली बी आणि दर्शनाला त्या ठिकाणी मार्तंडाच्या गेली बी, असे एकमेकाला बोलू लागले. आता रणभूमी सोडून नवीन जाय परतोन, आता शिवाशी युद्ध दारुण करी नवीन हा मल्लासूर मुलाला बरं झालं ते झालं बोलला, पण आता आपण घरी जाणारच नाही, आता त्या मार्तंडा बरोबर अस्त्र मी काय करीन, युद्ध अस्त्र करीन, एक तर मरण नाही तर मारीन, घरी जाणार नाही, असा मल्लासूर बोलू लागला. धार म्हणे जिदाता राहाची निर्धार करावा खरा, लनिया मर मारुनी बरा यश ध्वज हो. आणि पुन्हा महाराज अस्त्र प्रधान जवळ होतो ना, महाराज माझ्या मनात बोलले, महाराज त्या ठिकाणी जन्माला यावं, काहीतरी अस्त्र त्या ठिकाणी नावच करावं आणि कीर्तीच करावी आणि मरावं, महाराज कुत्र्यासारखं जन्माला येऊन आणि महाराज मरून काय उपयोग आहे, महाराज सर्वच जण येऊन अस्त्र कार्य करून चालत ना, अहो किती जणांना पैशाचं घबाडचे घबाड महाराज अस्त्र कमीलं, आता कोणी त्याचं नाव काढत नाही, नाव कोणाचं महाराज अस्त्र त्या ठिकाणी काढतात, ज्यानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपलं तर कोणी बी कार्य करतं, दुसऱ्यासाठी ज्यानं आपला देह कष्ट विला, दुसऱ्यामध्ये ज्यानं भगवंत अस्त्र पाहिला, दुसऱ्याचं सुख महाराज अस्त्र ज्यानं चिंतिलं ना, आणि ज्यानं आपल्या धर्माचं पालन केलं का, त्याचंच अस्त्र नाव निघतं. महाराज कोणाचंही नाव अस्त्र त्या ठिकाणी निघत नाहीये, म्हणून महाराज तुम्ही काय करा, तसं कार्य करा, कसं जसं आपल्या धर्मात, जेणेकरून आपलं नाव अस्त्र राहील तसं कार्य करा, असं प्रधानाचं म्हणणं मल्लासुराला. श्रीमत्पाजी चरणारविंद भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुंवर, अभिधानासे गंगाधर उपनाम कमळाकर दानी जय. कोण महाराज अस्त्र आमचे ग्रंथकर्ते असणारे त्या ठिकाणी बोलू लागले, महाराज तुम्ही अस्त्र त्या मार्तंड भैरवाची कथा अस्त्र त्या ठिकाणी ऐकतात, मी अस्त्र त्या ठिकाणी काय केलं, त्या भगवंताचं अस्त्र नामस्मरण केलं, हा दिवस हा ग्रंथ अस्त्र लिहिण्यासाठी कोणाचं अस्त्र त्या ठिकाणी आशीर्वाद, त्या भगवंताची असणारी कृपा आहे आणि त्या भगवंताची कृपा आहे. आणि पुन्हा महाराज अस्त्र विशेष करून माझ्या अंगामध्ये जरी हे महाराज अस्त्र गुण रुजवण्याचं काम किंवा अस्त्र त्या ठिकाणी हे संस्कार कोणी जर दिले असतील, ते उपकार असणारे कुणाचेच माझ्या माता पित्याचे, त्यांचं नाव अस्त्र त्या ठिकाणी काय, लक्ष्मी नारायण अस्त्र त्यांचं नाव आहे आणि त्यांचा अस्त्र मी मुलगा आहे,
अहो काही काही जणांना बापाचं नाव सांगायची लाज वाटते, काही काही बापाला मुलाचं नाव याला लाज असताना वाटते. ते का तर कार्य तसं करतात. पण इथं आमचे ग्रंथकर्ते सांगतात की माझ्या आई वडिलाचं नाव लक्ष्मी नारायण आहे, मला कमलाकर असतं म्हणतात आणि उपनाव माझं असतं काय गंगाधर आहे असं असतं सांगून आले. आणि ही कथा झाली त्या मार्तंडाच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगितली म्हणून आले. झालेली सेवा असताना त्या भगवंताच्या चरणी अर्पण, श्री गुरुच्या असताना चरणी अर्पण. स्वस्ति श्री मार्तंड विजय दत्त संमत मल्हारी महात्म सदा परिसोत प्रेमळ भक्त सप्तदशोध्याय गोडहा. अर्धा घंटा राहिला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अर्धा घंटा नमः पार्वती पते शिव